हॅलो, हाय. आपण आज बोलणार आहोत चिल्ड्रन, पॅरेंट्स अँड फूड या विषयावर. आणि हा माझा अत्यंत आवडीचा विषय आहे, कारण मला खाणं तर प्रचंड आवडतंच आणि लहान मुलंही आवडतात. आणि मी एक पॅरेंट आहे. सो मला हा विषय प्रचंड जवळचा आहे. आणि मी हा विषय निवडला आहे कारण ओव्हरऑल मुलांनी व्यवस्थित खाणं हा पेरेंट्सचा खूप मोठा विषय असतो रोजचा, की अरे ह्याने नीट खाल्लं का, मेकिंग शुअर दे ईट वेल. मुलांच्या मागे लागणं, अरे खा खा खा, हा एक मोठा प्रॉब्लेम झाला आहे. आणि दिवसभरात बरेच स्ट्रेसेस असतात, कामं असतात, आणि त्यात तुम्हाला हे मागे लागावं लागत असेल, अरे प्लीज खा, आत्ता खाणं संपा, तर इट इज क्वाईट स्ट्रेसफुल. सो इफ वी कॅन वर्क ऑन दिस प्रॉब्लेम अँड डिवाइज अ प्लॅन की ज्यामुळे हे त्रास कमी होतील आणि जे ऑफर केलं असेल ते मूल स्वतःहून खाईल, या सिच्युएशनला आपण येऊ शकलो तर इट वुड बी ग्रेट. तर मग चला याबद्दल आज आपण बोलूया. त्यासाठी पहिल्यांदा आपल्याला हे समजून घ्यायला पाहिजे की हाऊ ब्रेन ऑफ अ चाइल्ड वर्क्स. सो मुलांचा मेंदू हा पहिल्या 5 वर्षात 90% डेव्हलप होतो. आपली बॉडी मोठी मोठी होतच असते, पण 90% ब्रेन हे पहिल्या 5 वर्षात डेव्हलप होतो. इमॅजिन ॲज इफ मुलांच्या डोक्यात असे स्पार्क्स चालू आहेत पहिल्या काही 2-3 वर्षात, की दे आर ट्राईंग टू मेक कनेक्शन्स, लर्न सो मेनी न्यू थिंग्स. त्यांच्यासाठी हे जग कम्प्लिटली नवीन आहे. दे आर ट्राईंग टू मेक पॅटर्न्स. खाण्याच्या बाबतीत ट्राईंग टू फील द टेक्स्चर, याची चव काय, त्याची चव काय, स्वतःच्या त्यांच्या टेस्ट डेव्हलप होत आहेत. सो हे सगळं दे आर ट्राईंग टू फिगर आउट. आणि लिटरली माइंड असं स्पार्क सोडत आहेत असं इमॅजिन करा त्यांच्या मेंदूत. आणि बिकॉज दे आर डेव्हलपिंग ऑल दिस, आणि अजून त्यांना डेव्हलपमेंटली दे आर नॉट स्किल्ड टू रेग्युलेट देअर इमोशन्स. त्यामुळे हे जे टँट्रम्स आणि हट्टीपणा थोडेसे आपण एक्सपिरियन्स करतो, पेरेंट्स एक्सपिरियन्स करतात, ते त्यामुळे आहे, कारण ते स्किल अजून ते शिकलेच नाही आहेत. वी हॅव टू गिव्ह देम फर्स्ट 5 years टू डेव्हलप दोज स्किल्स. आणि जेव्हा हे टँट्रम्स करतात, हट्ट करतात किंवा ऐकत नाही आहेत असं होतं, दॅट इज अवर टाईम टू टीच देम दोज स्किल्स, की कसं वागायचं आहे बाय हॅव्हिंग सर्टन बाउंड्रीज, की हे काही गोष्टी नॉन नेगोशिएबल काय आहेत किंवा या काय केलेल्या चालणार नाहीत हे तुम्हाला ठरवलं पाहिजे. आणि यू हॅव टू बी स्ट्रॉंग अबाउट इट अँड यू हॅव टू बी इमोशनली रेग्युलेटेड in order to deal with all this drama of early years of childhood. आणि हे जर करू शकलो तर लाईफ गेट्स क्वाईट इझी. आणि तुम्ही मुलांकडे वेगळ्या पर्स्पेक्टिव्हने बघायला लागला, जे मी देईन पर्स्पेक्टिव्ह की कसं बघू शकतो, त्यांनी ऑटोमॅटिकली डीलिंग विथ द सिच्युएशन्स बिकम इझियर. जसं आपण कालच्या व्हिडिओमध्ये बघितलं की इमोशन्स, वेगवेगळे इमोशन्स येणं कधी बंद होणार आहे असं नाही आहे. वी गेट स्मार्टर अँड लर्न हाऊ टू डील विथ देम बेटर. तर हे मला बेसिक ब्रेनचं सांगायचं होतं की काय होतं, त्यांचा मेंदू डेव्हलप होतो ॲट अ फास्टर रेट. दे हॅवंट लर्न इमोशनल रेग्युलेशन येट. तर आता आपण ह्या माहितीचा कसा वापर करायचा आणि हाऊ डू वी सेट आवर एक्सपेक्टेशन्स, काय असले पाहिजेत याबद्दल थोडंसं बोलूया. मी ही सब सिरीजच करणार आहे की थोडे थोडे मुद्दे घेऊन करू, कारण इट कॅन बिकम अ लॉट. पहिली गोष्ट ही लक्षात ठेवली पाहिजे, चिल्ड्रन लर्न एव्हरीथिंग, चिल्ड्रन लर्न थिंग्स फ्रॉम द थिंग्स दे आर एक्सपोज टू. फॉर एक्झाम्पल, एक इंडियन घरात राहणारा मूल आहे, त्याला इंडियन फ्लेवर्सची सवय होईल जर तो त्या प्रकारचं अन्न खात असला तर. आणि एक रशियन मुलगा, रशियात राहणारा, त्याला रशियन जे काही फूड आहे त्याची सवय होईल. आणि या मुलांना स्वॅप केलं तर ती दोन्ही मुलं ती रशियन किंवा इंडियन फूड खायला ॲडजस्ट व्हायला वेळ लागणार आहेत. का? द ओनली रिझन इज बिकॉज दे हॅवंट बीन एक्सपोज टू दॅट काइंड ऑफ फूड येट.
So they are not used to that. So basically it is about getting used to and feeling safe around those foods, की कशाला कम्फर्टेबल आहे. तर मग ॲज पेरेंट्स आपलं काम आहे टू एक्सपोज देम टू ॲज मच व्हरायटी ॲज पॉसिबल. आणि हे कल्चरली डिफाईन्ड असतं की तुम्हाला काय त्यांनी खाल्लेलं पाहिजे, एक्सपोजिंग देम टू दोज थिंग्स. अँड व्हाईल इन दिस प्रोसेस माझ्या मते एकच गोष्ट लक्षात ठेवणं इज इम्पॉर्टंट, जे आपण बऱ्याचदा ॲज ॲडल्ट्स आय थिंक ही चूक करतो. ते वी हॅव दिस सुपिरियरिटी कॉम्प्लेक्स, की मुलं लहान आहेत, त्यांना काही फार कळत नाही, आपण सांगू ते त्यांनी केलं पाहिजे. वी हॅव टू सेट की आपल्या एक्सपेक्टेशन्स काय आहेत, की व्हॉट डू वी डिफाईन ॲज अ गुड ईटर, किंवा काय आपला गोल काय आहे. मुलांनी काय केलं तर तुम्ही खुश असणार आहात. डू यू वॉन्ट की मुलांना तुम्ही कुठलंही खाणं समोर दिलं आणि त्यांनी गपचूप खाल्लं आणि काही बोलला नाही, ते तुमचं एक्सपेक्टेड आहे, की तुम्हाला असं मूल पाहिजे हू एन्जॉयज फूड, who has explored different textures, different flavors, textures, and then decided for himself त्यांना काय आवडतं. प्रॉब्लेम विथ द अप्रोच वेल, जिथे तुम्हाला वाटतं की आपण काय म्हणतोय ते मुलांनी खाल्लं पाहिजे, शोज की आपल्याला सुपिरियरिटी कॉम्प्लेक्स आहे त्यांच्यापेक्षा, की त्यांना कळत नाही आम्हाला जे बरोबर वाटतं ते केलं पाहिजे. आता मी हे एक एक्स्ट्रीम एक्झाम्पल थोडंसं देऊन एक्सप्लेन करते की हाऊ टू लुक ॲट दिस. फॉर एक्झाम्पल, मी तुम्हाला सांगितलं कुठलं तरी ब्रोकोली आणि मिक्स व्हेज सूप आहे, की हे खूप चांगलं आहे, यू हॅव टू हॅव इट. तुमचं तेव्हा कदाचित तुम्हाला भूक नाही आहे, किंवा तुम्हाला माहिती आहे तुम्हाला आत्ता नाही खायचं किंवा आवडत नाही, पण मी फोर्स केलं नाही, यू हॅव टू हॅव इट, प्लीज खा ना, किती छान आहे, तुला अजून मी त्याच्याबरोबर काही देऊ का म्हणजे तू ते खाशील. आणि जर मी या विनवण्या केल्या तुम्हाला किंवा फोर्स केलं नाही हे आत्ता खा, नाही तर आपली मैत्री तुटली, किंवा अशा गोष्टी केल्या, तर ॲज अन ॲडल्ट तुम्ही म्हणाल एक्सक्यूज मी, हे जी काही हे करतेय श्रुती, बाय बाय, आत्ता आपण इथून निघू आणि काही परत इकडे यायला नको, कारण दिस इज अनकम्फर्टेबल. की वाय एम आय बीइंग फोर्स्ड. मला नुसतं ऑफर करू शकतेस की हे केलंय, या गोष्टी केल्यात, 4-5 गोष्टी केल्यात, यात हे सूप पण आहे, तुम्हाला हवं ते घ्या. तर ऑटोमॅटिकली युअर लाईक ओके, मला काही सेन्स ऑफ कंट्रोल आहे माझ्या चॉईसवर, सो यू फील बेटर. तसंच वी ॲज ॲडल्ट्स आणि ह्युमन बेबीज पण व्हॉट वी क्रेव इज connection with other human beings with whom we are dealing with, and control over our choices. हे बेसिक नीड असते, अँड दॅट इज वॉट चिल्ड्रन आर डुईंग. जे ते टँट्रम्स करतात, मी हे खाणार नाही, हट्ट करतात किंवा ऐकत नाही, इट इज बेसिकली, जर तुम्ही त्यांना फोर्स करत असाल, अरे हे खा, तेच खा, हे खा, ते काही निघून नाही जाऊ शकत. ॲडल्ट जसे निघून जातील की मला नको आहे आणि परत यायला नको आहे, दे आर डिपेंडंट ऑन यू. सो देअर वे ऑफ टेलिंग यू नाही मला भूक नाही आहे, मला आत्ता खायचं नाही आहे, इज बाय थ्रोईंग टँट्रम्स, किंवा मी हे खाणारच नाही. आणि पिकी इटिंग यांनी वर्स होऊ शकतं इफ यू फोर्स टू मच, किंवा टू मच फोकस त्या माणसाला टार्गेट करून, लहान मुलाला टार्गेट करूनच अरे हे खा, किंवा मूल खात आहे, सेपरेटली खात आहे आणि आपण त्याला बघत बसलोय, हां खा खा, तुला भरवत बसते. हे जर केलं तर इट बिकम्स हार्ड टू डेव्हलप हेल्दी इटिंग हॅबिट्स. आणि यासाठी मी एक गोष्ट सांगेन, व्हॉट यू कॅन डू इज ट्राय टू हॅव इक्वालिटी कॉम्प्लेक्स इन्स्टेड ऑफ सुपिरियरिटी, की ते लहान मुलाला काही कळत नाही, मी सांगते ते केलं पाहिजे. इन्स्टेड ऑफ दॅट
की हो मुलालाही कळतं, माझ्या मुलाला सेन्स आहे त्याचं पोट कधी भरतं, त्याला आत्ता भूक लागली आहे का, त्याला काय खायचं आहे, ही इज केपेबल ऑफ चूजिंग व्हॉट ही वॉन्ट्स ऑर शी वॉन्ट्स. तर त्यांनी लाईफ बिकम्स इझियर. आणि अनदर थिंग टू एन्श्युअर दॅट दिस इज इझियर, व्हॉट हेल्प्स इज इफ यू हॅव अ फॅमिली मील टाईम. जेव्हा सगळे खातात तेव्हा ते मूल पण खात आहे. आणि आय एम नॉट सेईंग की तुम्ही कधी भरवूच नका. ऑफकोर्स गरज असेल तसं यू हॅव टू ट्विक अकॉर्डिंग टू द चाइल्ड. पण सगळी लहान मुलं, लिटरली सगळी लहान मुलं ॲट सम पॉईंट दे वॉन्ट टू टेक चार्ज अँड डू थिंग्स ऑन देअर ओन. दे वॉन्ट टू ग्रॅब अँड ट्राय टू ईट. पण त्यावेळी आपल्याला मेस नको असतो किंवा आपल्याला पटकन गोष्टी झालेल्या हव्या असतात म्हणून आपण भरवतो किंवा आपण देतो. तो तात्पुरता टाईम कन्स्ट्रेंट सॉल्व करायला. पण याच वेळी वी हॅव टू जस्ट लेट देम बी. जे काही मेस करतायत करू दे. म्हणजे यू कॅन हॅव बाउंड्रीज की नाही हे फेकायचं नाही, कारण तोही खेळ होऊ शकतो. खाली खाणं फेकलंय, वर आपण उचलल्यावर ते परत खेळतंय. लेट देम डू, लेट देम बी. नंतर साफ करा. हे खूप शॉर्ट ड्युरेशनसाठी होईल. बट वन्स दे लर्न दोज स्किल्स ऑफ इटिंग ऑन देअर ओन, तुमचं लाईफ इतकं सिम्प्लिफाय होईल. यू कॅन एक्सपेक्ट युअर चाइल्ड टू ईट ऑन देअर ओन बऱ्यापैकी. थोडीशी हेल्प लागेल तुकडे तोडायला आणि हे करायला. 1.5 वर्षाचं असल्यापासून, इफ नॉट अर्लियर, आधी जरा मुलं खाऊ शकतात. 1.5 वर्षापासून मुलं आपापली खाऊ शकतात व्यवस्थित. आणि या मला विथ दॅट, आता ज्यांची मोठी मुलं आहेत किंवा ज्यांची लहान मुलं आहेत त्यांना तर उपयोग होईलच या सिरीजचा. पण ज्यांची मोठी मुलं आहेत, इट्स ओके. जे काही आपल्याला बऱ्याच गोष्टी माहिती नसतात, ॲट एनी पॉईंट यू कॅन चेंज दिस हॅबिट्स. थोडेसे कष्ट जास्त असतील मे बी, किंवा यू हॅव टू लर्न टू बी स्ट्रॉंग, लर्न हाऊ टू बी स्ट्रॉंग. की नाही आता आपण या फॅमिलीत अशा गोष्टीच करणार आहोत. तर वी कॅन कम अप विथ अ प्लॅन टू डू दॅट ॲज वेल. सो मी पुढच्या काही व्हिडिओजमध्ये थोड्या गोष्टी सांगेन की लहान मुलांसाठी खायचं काय करा, की त्यांना सवय लागेल किंवा व्हरायटी ऑफ फूड्स त्याचे वेगवेगळ्या टेक्स्चर्सची सवय लागेल. मग थोडी मोठी मुलं झाल्यावर हाऊ टू मेक शुअर की ते इंडिपेंडेंटली खातील. आणि विथ दॅट बिंग सेड, द पॉईंट आयड लाईक टू मेन्शन इज की फीडिंग इज पेरेंटिंग. जर तुम्हाला असं जाणवत असेल की तुम्ही तुमचं ऑफ द टेबल खाण्याची वेळ नसतानाचं पेरेंटिंग जे आहे आणि खाण्याच्या वेळेचं पेरेंटिंग आहे, यू हॅव टू मेक शुअर दॅट दिस इज कन्सिस्टंट. आणि बाय दॅट मीन मी एक्झाम्पल हे देईन की जर इतर वेळी तुम्ही मुलांना यू आर मेकिंग शुअर ते इंडिपेंडेंटली खेळतील, दॅट यू आर एनकरेजिंग देम टू डू थिंग्स ऑन देअर ओन. पण खाण्याच्या वेळी यू आर बेगिंग देम, प्लीडिंग की प्लीज खा, हे करा, तर दिस इज डिफरन्स इन युअर पेरेंटिंग स्टाईल. ट्राय टू बी कन्सिस्टंट दोन्ही सिच्युएशन्समध्ये, तर थिंग्स बिकम इझियर. अँड व्हॉट वी आर लुकिंग ॲट इज द लॉंग टर्म विजन of what kind of human being we want to raise. Ki we want to raise a human being who understands their body cues. भूक कधी लागते आहे, पोट कधी भरलं आहे, झोप कधी आली आहे. आणि by understanding these things they are able to follow through what is to be done. सो हे लॉंग टर्म विजन आहे. इट विल टेक 10-15 years की त्यांच्यात सगळ्या गोष्टी त्यांना समजायला. पण आता आपण हळूहळू पुढच्या काही व्हिडिओजमध्ये बघू डे टू डे बेसिसवर आपल्याला काय करता येईल. आणि त्यासाठी फर्स्ट थिंग इज टू मॅनेज एक्सपेक्टेशन्स. आणि मग मुलं कशी वागतात त्यावर कसं रिॲक्ट करायचं, हे सगळे मुद्दे आपण पुढच्या व्हिडिओजमध्ये बघू. ओके, बाय बाय.